कि बाबा रोजा बजेगी खंजरी मेरी रोजा बजेगी खंजरी 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 मेरी रोजा बजेगी खंजरी मेरी रोजा बजेगी खंजरी मेरी रोजा बजेगी खंजरी। म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील माझी आज. खऱ्या अर्थानं हा जो विचार आहे तो विचार टिकला. आता तो लोक सुरू झाले येणं. जसा जसा त्याच्या कानावर आवाज चालला सत्यानाश झाला वाटते गड्या सुरू. कारण आपलं कीर्तन आहे वारं वायदन ठोकाचं पाणी. आणि काय झालं, लोक निव्वळ अध्यात्म ऐकत नाही. मी करून पाहिलं एक दिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग कीर्तनात 3 जण उरले. पहिल्याला विचारलं कसं वाटलं कीर्तन. म्हणे आपण बिलकुलच ऐकलं नाही. म्हटलं बसले कसे काय. म्हणे साऊंड सिस्टीम आपली होय. दुसऱ्याला विचारलं म्हटलं तुम्ही कसे काय बसले. म्हणे तुझ्या पायाखालची उशी माझ्या घरची आहे. मी वाट पाहू एखादी उडी मारतं काय, मी खालून वळली असती. तिसऱ्याला विचारलं म्हटलं तुम्ही कसे काय बसले. म्हणे तुमच्या सगळ्या दलिंदरीचं जेवण माकडे दिलं, तुम्ही लवकर बंद करा जेवण निघा. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना. काय झालं माहिती आहे का, कीर्तन भजन पूजन नुसते नसावे मनोरंजन. जेणे उधळेल गाव करायचे वर्तन, ऐशे असावी गावी कथा कीर्तन. तुकडोजी महाराज आपल्या भजनाच्या माध्यमातून ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगतात. महाराज म्हणतात गीता बोधली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व गावाला. राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलला देव माझा. जशी भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली. तू कोण आहे, तू कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारत जा. तू कोण आहे. आपण हे भुलून जातो की मैं कोण हूं. जसं कोरोना जर आला नसता तर लोकांना समजलं असतं का याचं उत्तर. कोरोना जर आला नसता तर लोकांना समजलं असतं काय. लोक गोष्टी सांगतात कोणाच्या नांदी लागला तू, तुझे पता है क्या मैं क्या हूं, तू क्या है मेरे को बता ये क्या है तू. आहे तरी काय माणूस आणि कायचा गर्व आहे माणसाला एवढा. कोरोनाच्या काळात माणूस एका जणातली 19 जण मेली. एका घरातली 19 जण. प्रेत उचलायले कोणी नव्हतं. जेसीपीनं बॉड्या उचला लागल्या. जेसीपीनं. अहंकार आहे तरी कशाचा माणसाले, गर्व आहे तरी कशाचं. आईच्या प्रेताले मुलांना हात लावला नाही कोरोनात. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अरे बहीण कुणाची, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. अहंकार गर्व ठेवू नका. ओ मौत से किसकी रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. कोणी इथून मुक्कामी आलं आणि आजपर्यंत कोणाला वरतून पत्र आलं आदरणीय रामराव बापू कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की आज रात्री ठीक 9 वाजता येणाऱ्या ट्रक खाली तुम्ही चेंदळ बेंदळ होऊन मरसाल. असं कोणाला वरून निरोप आला नाही. तिथून वॉरंट निघाल्यानंतर जमानतदार कोणी उरत नाही. कि तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. हो
एक दिवस प्रत्येकाला जाणार. माणसाला ऐकून घ्या तुम्ही, माणूस जगला किती याले महत्व नाही, कमी जगून केलं काय सर्वात महत्वाचं. 80 वर्ष गाडगे महाराज जगले, हे 80 वर्ष जगले गाडगे महाराज, आणि हे 59 तुकडोजी महाराज. 80 वर्ष गाडगे महाराज जगले, 59 वर्ष तुकडोजी महाराज, 65 वर्ष बाबासाहेब आंबेडकर, 62 वर्ष ज्योतिबा फुले, 50 वर्ष शिवाजी महाराज, 49 वर्ष अण्णाभाऊ साठे, 32 वर्ष संभाजी महाराज, 42 वर्ष तुकाराम महाराज, 25 वर्ष बिरसा मुंडा, 23 वर्ष भगतसिंग आणि 21 वर्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज. याचा अर्थ हा आहे की माणूस जन्माने कधी मोठा झाला नाही. माणूस मोठा होते, माणूस मोठा काय न होते, कर्माने. मग कर्म म्हणजे कोणते? लोकांच्या शेतात ढोरं सोडून देणे, एखाद्याचा चांगला चालत असलेला संसार मोडून टाकणे, भाऊ भाऊ चांगले वागत असतील तर त्याच्या दोघांच्या मनात जहर पेरणे, हेच ना कर्म. या जगात दुःख अनेक प्रकारचे आहेत. जगात सुखी कोणीच नाही, दुःखीच आहेत लोक. पण दुःख अनेक प्रकारचे आहेत. कोणी आजारानं दुःखी आहे, कोण गरिबीनं दुःखी आहे. एक जात अशी आहे की दुःखी याच्यामुळे आहे, शेजारचा सुखी आहे म्हणून हा दुःखी आहे, त्याची प्रगती होऊन राहिली म्हणून याचं दुःख होऊन राहिलं. मुनिश्री तरुण सागरजी होऊन गेले जैन धर्माचे. मुनिश्री तरुण सागरजी कडवे प्रवचनवाले, ते म्हणतात की लोक एवढे जळक्या प्रवृत्तीचे झाले कि अगर सांप बेचने बैठोगे तो सांप भी खरीद लेंगे. तुम्ही जर सांप विकायला बसाल, बेचने को तुम उतरो, खरीदने वालों की कमी नहीं है, तुम कुछ भी बेचो खरीदने वाले हाजिर है. तुम अगर सांप बेचोगे तो सांप भी लेने के लिए लोग मिलेंगे, अगर नहीं अपने काम में आया तो अपने बाजू वाले के घर में छोड़ देंगे. एवढे खतरनाक लोक तयार झाले. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना, आईच्या शपथनं भीक मागतो तुम्हाला मी आज. हा जो विचार आहे, हा विचार एकत्रित आणणारा विचार आहे, हा विचार माणसाला जोडणारा विचार आहे. मग माणूस जगला किती हे महत्त्वाचं नाही, कमी जगून केलं काय हे सर्वात महत्त्वाचं. नाही तर लोक म्हणतात 120 वर्षाचा माथा राहून मेला. मी म्हणतो तो एवढ्या दिवस ठेवला कायले? लवकर गेला असता जागा मोकळी झाली असती. नंबर 1, जगला, आपली काहीच अडचण नाही. पण एवढं जगला, 120 वर्ष होईपर्यंत जगला, पण शेजाऱ्याच्याही कधी कामी नाही पडला. त्याच्यापेक्षा 2 60-60चे परवडले. कमी जगा, पण तुमच्या जगण्याचा इतरांना फायदा झाला पाहिजे. ऐसा जीव. म्हणून तुम्हाला कबीर म्हणतात, ऐशी वाणी बोलिये, ऐसी वाणी बोलिये, कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठिए, कोई न बोले उठ, कबीरा कोई न बोले उठ, ऐसी वाणी बोलिए, कोई ना बोले म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. आयुष्यात आपलं बोलणं कसं असलं पाहिजे. तुमच्या बोलण्याने लोक दुखावल्या नाही गेले पाहिजे. महाराज रामगीतेत म्हणतात, आपल्या बोलण्याने उबगतील जन, असे कधी न करावे भाषण. तुमच्या बोलण्यानं जर लोक तुटत असतील, बोलू नका. मला फक्त 15 वर्ष झाली मी कीर्तन करून राहिलो. तुमचे आयुष्य गेले कीर्तन ऐकण्यात. म्हणजे माझ्यासारखे कैक मातीत घातले तुम्ही. तुम्ही काय साधे आहात काय? तुम्ही म्हणजे खतरनाक लोक आहात. इमानदारीने प्रार्थना आहे तुम्हाला, फक्त ऐकू नका. बदल महत्वाचा आहे. आईच्या शपथनं प्रार्थना आहे. आणि चिकित्सा करायला शिका. वाचा तुकडोजी महाराज. हे तुकडोजी महाराज म्हणजे तो संत होता, फक्त भजन करायला नाही शिकवलं तुकडोजी बाबानं. 1942 मध्ये इंग्रजांचे पोलीस स्टेशन जाळण्याची क्रांती यांच्या भजनांमध्ये होती. ते भजन लिहिले. अरे तैयार हो जाओ,
अरे तैयार हो जाओ जमाने का पुकारा है, अरे तैयार हो जाओ, अरे तैयार हो जाओ, अरे तैयार हो जाओ, जमाने का पुकारा है, अरे तैयार हो जाओ. सोडण्याचं काम तुकडोजी महाराजांना केलं इंग्रजांच्या विरोधात. त्यावेळेस चीनचं भारताचं युद्ध सुरू झालं होतं तर महाराजांना आवाज दिला होता, आओ चीन येऊ मैदान मी देखो हिंद कात. हे तुकडोजी महाराज होते. आपल्या संतईनं फक्त आपल्याला भजनं करायला शिकवलं नाहीत. हो, तुमच्या गळ्यात टाळ आहे, वारकरी संप्रदायात टाळ आहे, तो टाळ फक्त भजन करण्यासाठी दिलाय काय नाही. समोरचा चुकीचा वागत असेल तर त्याच्या डोक्यातही हाणता आला पाहिजे. वार करी, वार करी, वार करी, फक्त वार करी म्हणजे वारी करी नाही. अन्यायाच्या अत्याचार म्हणजे याचा अर्थ कायदा हातात घ्या मी हे म्हणत नाही, पर अन्याय होकर चुप बैठते हुए वही देखना वो भी गुन्हेगार है. चुकीचं होताना जर बघत असेल, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की चुकीचं होताना बघत असेल ना बोलना नाही बोलना, तो माणूस माझ्या नजरेत मेलेला आहे. चुकीचं दिसत असेल, अन्याय होत असेल तो बोलना शिको, चिल्लाएगा उसका भला. बरं, हे असं जर म्हणतो आपण, असं जर म्हणतो तर बोलणारा जर असला तर त्याच्या मागं उभं राहणारी पाहिजे, नाही तर बोलणारा मर्यावर आला. एका पत्रकाराचा व्हिडिओ पाहिला मी. आपण एकीकडे म्हणतो की पत्रकारानं बोललं पाहिजे बोललं पाहिजे. एका पत्रकाराचा व्हिडिओ पाहिला मी, तो एका राजकीय पक्षाच्या विरोधात बोलला, त्याला एवढं मारलं, भगा भगा के मारा उसको, त्याच्या तोंडातून रक्त पडलं. त्यानं व्हिडिओ शूट केला, पोलीस स्टेशनमध्ये गेला, त्याची तक्रार घ्यायला कोणी तयार नाही. त्यानं व्हिडिओ शूट केला, उसके आंख में से आंसू गिर रहे थे. त्यानं रडत्या डोळ्यांनी सांगितलं कि जिनके लिए मैं चिल्ला रहा हूँ, जिनके लिए मैं बोल रहा हूँ, जिनके लिए मैं लिख रहा हूँ, उनमें से एक भी साले तमाशा देखने वाले सब है, लेकिन मेरे बचाव में आने वाला एक भी नहीं. माझ्यावर अन्याय होत असताना एकही माझ्या पाठीशी माझं रक्षण करायला यायला तयार नाही. मलाही घरी पत्नी आहे, लेकर आहे, परिवार आहे माझा. कोणासाठी लढतोय मी, कोणासाठी झगडतोय मी? प्रॉब्लेम हा झाला. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा एवढा मोठा आमदार बच्चूभाऊ कडू. मी काय प्रहारचा कार्यकर्ता आहो काय? मला प्रहारचा पगार आहे काय? हा प्रहारचा मतदारसंघ आहे काय? समजा बच्चूभाऊचा मतदारसंघ आहे का? आमदार बच्चूभाऊ कडू सारखा माणूस शेतकऱ्याचं एवढं मोठं आंदोलन उभं केलं. कोण बोलते हो शेतकऱ्याच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी? कोण आहे बोलणार? तो माणूस पाडून टाकला. एवढं विचित्र काम आहे. या शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही पहा. शेतकरी 75 वर्ष झाली या भारताला स्वतंत्र होऊन, त्याची परिस्थिती तेच आहे. कोरोनात अख्खं जग घरी होतं पण तो शेतात होता. सगळ्या कंपन्या बंद पडल्या होता पण त्याची कंपनी मात्र सुरूच होती. तो शेतकरी होता. की तू शेतकरी 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 देशाचा राजा, तुझ्या कष्टावरी करतात सारे मौला. तू शेतकरी 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 देशाचा राजा, तू शेतकरी 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 देशाचा राजा. म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. तुकडोजी महाराजनं ग्रामगीता लिहिली. ग्रामगीतेत अर्पण कोणाला केली? तुकडोजी महाराजनं. ग्रामगीता तुकडोजी महाराजचा 50 रुपयाचा ग्रंथ आहे. तुकडोजी महाराज लागले तर कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडून ग्रामगीता घेऊन जाता. तसे 230 रुपयाचे पूर्ण पुस्तक आहेत. त्या ग्रामगीतेत तुकडोजी महाराज लिहितात. अर्पण पत्रिकेत हे बाय सगळ्यात पहिली अर्पण पत्रिका टाकली, त्याच्यात शेतकऱ्याचा फोटो टाकला आणि शेतकऱ्याला अर्पण केली. आणि त्याच्यात तुकडोजी महाराजनं सांगितलं शेतकऱ्याची व्यथा काय आहे, शेतकऱ्याची दयनीय अवस्था काय आहे. आज एवढा स्वातंत्र्य होऊन शेतकरी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. तुझ्या श्रमास, समजते ना भाषा किती सोपी आहे पहा मराठी. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो म्हणजे तुमच्या मालाला, उत्पन्नाला भाव भेटला पाहिजे. आज कापसाचा भाव किती आहे? 7,000. समजा आता 8-10 दिवसानं 9,000 होईल, 10,000 होईल.
सध्या शेतकऱ्याच्या घरात कापूस शिल्लक आहे काय? 6,000नं 5,500नं कापूस विकला शेतकऱ्यानं. त्याच्या सोयाबीनले भाव नाही, त्याच्या कापसाले भाव नाही. त्याच्या घरात कापूस असला, त्याच्या घरात पीक असलं की त्याचे भाव कमी. त्याच्या घरातलं पीक बाहेर गेलं की भाव जास्त. बरं, मला त्याचंही समजत नाही देव आहे की नाही. माईच्या शपथनं खरंच कधी जर चुकून तू खाली नको येऊ. तू जर दिसला लोक येले तर गच्ची दाबून खलास करून टाकतील लोक तुले. ऐन सोंगणीवर येते, ऐन पीक घरात आणायचा वेळ येते आणि पाऊस येते. सांगा, 100 दिवसाचं पीक आहे सोयाबीन. 100 दिवसाचं पीक, 99 दिवस पिकाचं संगोपन. 100व्या दिवशी काढणीवर येते सोयाबीन आणि 100 ते 101व्या दिवशी. हा हिशोब काढून पहा तुम्ही कधीतरी. गिन के देखो दिन. आईन कधी कधी कापूस तो कापूस त्यातल्या त्यात पराठीत ओला होते त्या बोंडीत आणि तो लांबते कापूस. आणि तुम्ही गेले मार्केटमध्ये किंवा कोणता व्यापारी आला की आपल्याला तो नवीन शब्द काढला होता, मॉइश्चर. कुठून आणला हा मॉइश्चर? त्याच्यात मॉइश्चर कमी आहे की जास्त आहे? आता मला सांगा. तुम्हाला व्यापाऱ्यानं सांगितलं की बा याच्यात ही मॉइश्चर जास्त आहे. तुमच्याजवळ मशीन आहे काय? शेतकऱ्याजवळ मशीन आहे काय? ते मशीन खरीच आहे हे आपल्याला मानून चाला लागते. त्याचा काही पुरावा आहे काय? त्याची काही टेस्टिंग आहे काय? त्याचं काही डबल हे आहे काय तपासाचं? किंवा आपल्याला एकदा सांगितलं, जसा काटा आहे घड्या, समजा काटा कोणताही, एका काट्यावर 5 किलो भरलं, एका काट्यावर 6 किलो भरलं, एका काट्यावर 7 किलो भरलं, बरोबर आहे? असं मशीन तर ते तपासायची एकच आहे, बरोबर? ते तुम्ही शेतकरी माल घेऊन गेले, तेनं तपासलं, तेनं तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवा लागते. सभी लोग गलत है ये मैं नहीं कहता, लेकिन सभी सच्चे और ईमानदार है ये भी मान के मत चलना, क्योंकि बेईमानों की फौज तैयार हुई है. ईमानदारी कोणात शिल्लक उरली नाही, कोणातच नाही उरले. तुम्हाला वाटते काय तुमच्या आमच्यात? नाही, आपणही बेमान झालो. शेतात काम करणाऱ्या बाया जातात निंदेले, तुमच्याकडे काय म्हणतात, निंदनच म्हणतात ना, निंदेले जातात, कापूस वेचायले जातात. एखादी तरुण पोरगी सोरगी जर निंदता पुढे गेली तर हे बाई तिले मागून गोटा मारते, माग सरक, गडबड नको करू, सगळं आजच घ्या लागते काय, उद्यासाठी काही शिल्लक ठेव. झालं निंदायले त्यानं सांगितलं 3 खेप पाणी, 4 खेप जेवण, 5 खेप गोष्टी. म्हणजे जेवढी मजुरी भेटते तेवढं काम इमानदारीनं कोणतीच बाई करत नाही. कापूस वेचतो, कापसात ते पराठीच्या बोंड्या टाकतील, खालचा गोटाच टाकतील, ते नख्यास टाकतील. कायच्यासाठी? कापूस जास्त भरला पाहिजे. तुम्हाला वाटते कापूस जास्त भरला पाहिजे म्हणून तुम्ही त्याच्यात कापसाच्या बोंड्या टाकल्या, त्यानं पहिलेच 5 किलोनं काटा मागं केला. इमानदारी तुमची शिल्लक नाही, इमानदारी त्याची शिल्लक नाही. तुकडोजी महाराज भजनात सांगतात, इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे, कुणी कुणाचे रक्त शोषा क्रोध हरीला तडे. अरे नम्र सदा सेवेला असतो त्यांच्या घरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. धावून या सगळ्यांचे कामे करी, धावून या सगळ्यांचे कामे करी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना, इमानदारी शिल्लक ठेवा. मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझं काम आहे हे कीर्तन करणे, भजन म्हणणे, खंजिरी वाजवणे. मी माझ्या 100% देण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिकपणे. मला इथं बोलावलं, मान सन्मान दिला, पैसे भेटले, जेवण देतील कीर्तन संपल्यावर. आहे ना जेवण? बरं आहे, ते क्लिअर केलं ते नाही आहे, तसे वांधा नाही. अन्नदाते आहेत, सगळीचे धन्यवाद. अन्नदातेचे लाख लाख आभार तुमचे. आजचं जेवण कोणाकडे आहे आपलं?
मंडळाकडे. धन्यवाद, तुमच्या मंडळाले आभार आणि नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला. यायले सहकार्य करत जा, भीक मागतो. हे आयोजक जरी सर असले पण तरी देणग्या वर्गणे देत चला. काय आपला वाटा असला पाहिजे त्याच्यात. या कार्यक्रमाची गरज आहे. भजन स्पर्धा, भजन तुकडोजी महाराजचेच भजन का? कारण तुकडोजी महाराज जागवण्याचं काम करतात. तुम्ही पहा तुकडोजी महाराजचे भजन. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन होई सलामी, मग हिंदू असो ख्रिश्चन होई सलामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक असुदे मतभेद नसुदे. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना. नाही तर काय झालं माहित आहे काय? या भजनाची का गरज आहे आज? हर भजन सुनो आप, हर भजन तुमको ऐसा लगेगा कि कल लिख के दिया इन्होंने, कल लिखा इन्होंने भजन, ऐसा लगेगा. ही परिस्थिती आहे. काय म्हणतात? नांदो तर सुखे गरीब अमीर एक मताने, मग हिंदू असो ख्रिश्चन वा होई सलामी. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कई भारत कई ईरान बनाया. जो सोचते हो बंद कोई ईमान करेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. तुकडोजी महाराज म्हणतात ग्रामगीत एक घेऊन जाता, माझ्याकडून 50 रुपयाचा ग्रंथ आहे. महाराज म्हणतात धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही शीख जैन, धर्मात नाही फारसी ख्रिश्चन, प्राता मुळीचे लोक धर्माची व्याख्या विसरले, धर्मे हिंदू मुसलमान बनू लागले, मूळचे मानव पण हरवले. धर्मात काय झालं एवढी माहीत आहे काय? एवढं गचडम काम झालं हे की कसंच्या कसंच व्हायला आहे काम. धर्म 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 धर्माच्या लढाईत तुम्ही भांडून राहिले. मुळात या देशातला धर्मवाद, हे बा धर्मवाद जातीवाद या सगळीपेक्षा एक मोठा वाद आहे या देशात. सगळ्यात मोठा वाद कोणता आहे माहीत आहे? तो वाद आहे गरिबी आणि श्रीमंतीचा. सगळ्यात मोठा वाद आहे या देशातला. त्याकडे आपलं लक्ष नाही. आज मी त्या एका भाषणात पाहिलं, अदानीकडची प्रॉपर्टी वाढून राहिली, अंबानीकडची प्रॉपर्टी वाढून राहिली. म्हणजे एकाच्या घरात एवढा पैसा आहे की मापवल्या जात नाही, आणि एकाच्या घरात एवढाही पैसा नाही की त्याला समजत नाही करावं काय. इलाजासाठी काही मरणारे आहेत. ही परिस्थिती आहे या देशातली. अंबानीच्या पोराचं लग्न होते, त्याच्या लग्नात अमिताभ बच्चन वाळलेले असते. सदी के महानायक बिग बी जहाँ पे हम खड़े होते लाइन वही से शुरू होती है, तो वाळ्याले. इथं शेतकरीच्या पोरीले कोणी पुरी द्यायला तयार नाही. हे चौकात रात्री 12-12 वाजेपर्यंत बसेल राहते आपले पोट्टे शेतकऱ्याचे. एकामेकाला विचारते का रे आलता फोन, तो म्हणजे मिस कॉलही नाही आला. काही जणांच्या मोबाईलचे डिस्प्ले हिरोईनीचे मुखे घेऊ खराब झाले. ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला. आईच्या शपथनं भीक मागतो. मग मुद्दा आपला समजून घ्या. वाद आहे या देशात गरिबी आणि श्रीमंतीचा. एक भजन आहे का, इनका भजन बताता हूँ मैं आपको. प्रोग्राम के शुरू से मैं बता रहा हूँ आपको कि ऐसा लगेगा इन्होंने भजन कल लिखा. यांचंच एक भजन आहे.
एकाच्या महालात फुलता ती बागा, एकाच्या महालात फुलता ती बागा, एकाच्या महालात फुलता ती बागा. अर्थ समजून सांगतो. एका जणाचा बगीचा एवढा मोठा आहे, ओ एका जणाचा बगीचा एवढा मोठा आहे की जेवढा तुमच्या गावाचा परिसर आहे एवढा त्याचा बगीचा आहे. त्याचं घर जर 80 मजल्यांचं असेल तर प्रत्येक मजल्यावर नौकर चाकर आहेत. त्याच्या घरावर विमान लँड होते, हेलिकॉप्टर लँड होते. त्याची पत्नीच्या कपात चहा पेते, तो कप 3.5 लाख रुपयाचा आहे. तुमच्या गावाचे 10 वर्षाचे एक डझन कप होतात. तो एका टाइमचा चहाची किंमत आहे. येईचं भजन आहे. एकाच्या महालात फुलता ती बागा, दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा, दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा. एकाच्या घरचा महिन्याचा किराणा 2000 रुपयाचा आहे. एकाच्या घरातील महिन्याचा किराणा कुटुंबाचा, पती पत्नी लेकर, एकाच्या घरातील महिन्याचा किराणा 2000 रुपयाचा आहे. एकाच्या घरातील कुत्र्याच्या बिस्किटचा पुळा 2000 रुपयाचा आहे. ही परिस्थिती या देशात आहे. एकाच्या महालात फुलता ती बागा, दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. देशात समता नागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. हो, कीर्तन 9:30 सुरू झालं, 12:30 बंद करीन. सेकंदही पुढे जाणार नाही. 2-4 मिनटं वाढल्यात चालतात. मिनिटानं पैसे लागतील. पैशानं भोजून टाकतो ना विमाना तुम्हाला. आम्हाला नका भोजू, वर्गणे द्यायचा फक्त. मनोरंजनाचा भाग थोडा, पण आईच्या शपथनं प्रार्थना करतो, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. हे समजून घ्या या देशातलं वातावरण. भीक मागतो मी तुम्हाला. आज जागृत झाले पाहिजे तुम्ही. खऱ्या अर्थानं या विचाराची गरज आहे. नाही तर काय झालं माहीत आहे काय, चिडचिड वाढली, भांडणं वाढले. याच्यात काय झालं, बेरोजगारी निर्माण झाली. तरुण पोरं आत्महत्या करून मरून राहिले. चिल्लर गोष्टीसाठी आत्महत्या करतात. माय बोलली आत्महत्या, बाप बोलला आत्महत्या, शेजाऱ्याशी भांडण झाला आत्महत्या, मित्राशी पटत नाही आत्महत्या, परीक्षेत नावपास झाला आत्महत्या, इंटरव्ह्यूमध्ये कटला आत्महत्या. एक कारण नवीन निघालं पोट्टेची आत्महत्येला. निरा हलकट, निव्वळ हलकट. त्याला विचारा कोण मरतो तो आपल्याला सांगते. जगण्यात मजा राहिली नाही. झालं काय, जीनाया मरनाया इसके शिवाय जाना का. तू गांजा पेला काय, प्रॉब्लेम काय झाला, कसं सांगू, तोंडानं सांग. कसं खायला सांगू, तोंडानं सांगणं, तोंडानं बोलणं. 4 महिने कामाला गेलो, 20,000चा मोबाईल घेतला, घरी 1 रुपया दिला नाही. तो 20,000चा मोबाईल मी तिला दिला. 4 महिन्यांपासून मी तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स मारला. तिला रोज कुठेतरी फिरायला घेऊन गेलो. घरी मला बुडाबुडी शिव्या देत होते. आमच्या इकडला शब्द आहे हा, आई बाबाले बुडाबुडी. घरी मला आई बाप मायबाप शिव्या देत होते. तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मग झालं काय, परवा तिचा मेसेज आला. म्हटलं मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, माझं लग्न जुळलं, तू स्वतःला सांभाळ.
जगाव कोणासाठी कळून नाही राहिला. आयुष्यात माझा वाली कुणीच राहिला. तू नहीं तो ये रुत ए हवा क्या करूं दूर तुझसे मैं रह के बता क्या करूं सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहाँ सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहाँ बस इतना मुझे समझा जा भीगा भीगा है समा ऐसे मैं कहाँ मेरा दिल ये पुकारे आजा मेरे गम के सहारे आजा भीगा भीगा है समा ऐसे मैं कहाँ मेरा दिल ये पुकारे आजा. म्हणून दोघे नम्रतेची प्रार्थना आहे. या प्रेमाला तर एवढा ऊत आला राजा आहे, काय सांगावं तुम्हाला. ओ मेरी जान आहे, फेफूस आहे, फेफळा आहे, कलेजी आहे. अरे रे 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 रे. जुन्या काळातलं प्रेम आता शिल्लक नाही उरलं. हो, प्रेमच शिल्लक नाही उरलं आता. जुन्या काळात होतं प्रेम खरं. जिंदगीत कधी बुड्यानं बुडीला आय लव्ह यू म्हटलं नाही. जिंदगीभर भांडणच झाले दोघंही नवरा बायकोचे, पर उनकी गालियों में भी प्यार था. त्यांच्या शिव्यांमध्ये सुद्धा प्रेम होतं. आज प्रेम एवढं उतू आलं. प्रेमाचे सप्ते सुरू केले पोट्टीनं बसून. सप्ते चालू आहे ना, बरोबर आहे ना, काही बांधा नाही ना. प्रेमाचे सप्ते सुरू झाले लोकांचे पोट्टेचे. तुम्हाला नशीन माहीत आजी बुडाबुडी, तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला माहीत नाही हे सप्ते. तुम्ही आतापर्यंत तेच ऐकले, रामायण सप्ताह, शिवपुराण सप्ताह, ग्रामगीता सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह. तरुण पोट्टीनं नवीन सप्ताह सुरू केला. सप्ताह म्हणजे हप्ता येतो तसा. तो असते फेब्रुवारी महिन्यात. त्याचं तीर्थ बसते 7 तारखेले. ते बा कसे हा करून राहिले मागून. त्याच्या मनानं वैगलं गळे ना. त्या पोट्टेचं तीर्थ बसते 7 तारखेले, 7 फेब्रुवारी घटस्थापना. त्या सप्तेत कशी, ह्या आपल्या सप्त्यात कसे 7 दिवसाच्या अलग अलग महाराज लोकांचे कीर्तन असतात. त्या सप्त्यात फक्त एकच महाराज असते आणि ऐकणारा एकच असते. एक जण देतच राहते, एक जण घेतच राहते. त्या 7 तारखेला ते पोरग देते त्या पोरीले फूल. आजी फूल, झेंडूचं नाही. तुम्हाला दिलं तर एखादं बुड्यानं झेंडूचं. आजी म्हणेन काहीच बापा मा बुडा तर धड बोले नाही महासंघ. आज तो पोरगा त्या पोरीले फूल देते आणि 500-500, 1000-1000 रुपये फुलाची किंमत राहते त्या दिवशी. 7 फेब्रुवारी रोज डे. आणि ते पोरगी बिचारी एवढी गरीब राहते, तिच्याजवळ पोतभर फुलं जमा होतात. नाहीच म्हणत नाही कोणाले. दिलं फुल की घाल पोत्यात, दिलं फुल की घाल पोत्यात. आणि ते पोरग देते फुल. फुल हो गुलाब का फूल मांगू ना बहार मांगू मैं तो सनम तेरा प्यार मांगू चैन मांगू ना करार मांगू मैं तो सनम तेरा प्यार मांगू. त्या पोरीला देते 7 तारखेला फुल आणि नशीची तारीफ करते. 7 तारखेला असते रोज डे, 8 तारखेला असते प्रपोज डे. त्या दिवशी त्या पोरीच्या फुसळेल अशी तारीफ करते बा त्या पोरीची. तू इतने खूबसूरत है. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा जब से मेरे दिल पे हुआ है सनम पहरा तेरा. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. म्हातारे म्हणतील हा अभंग कोण्या गात्यातला आहे. हे मंदात फाउंडेशन फिट राहिलं पाहिजे लेकरायचं म्हणून द्या लागते. नाही तर कीर्तनात पोट्टे पाट्टे बसतच नाही. अशी तारीफ करते त्या पोरीची. चांद तारो मी नजर आहे चेहरा तेरा. तिच्या डोक्यात उवामावून नाही राहिलं. फनी घे केस इतर तिची हिडगवू नको. चांद तारो मी बापा. तिसरा दिवस राहते चॉकलेट डे. खतरा चॉकलेट आहो सोडून द्या तुम्ही. आपण फक्त त्याच पाहिल्या 10 रुपयात 4 संत्री गोळ्या. आपल्याला चॉकलेटला मिळत कचरा आहे. त्याच्या पुढचा राहते टेडी डे. टेडी म्हणजे बावलं. त्या दिवशी एक बावलं दुसऱ्या बावल्याने
तिसरं बावलं देते, त्याचं नाव आहे टीडी डे. सारे बावलेच बावले. त्याच्या पुढचा डे राहते हग डे. हग म्हणजे चंद्रपूरच्या डेपोटला संडास नाही. हग म्हणजे अनमिलो सजना, अनमिलो आनमिलो सजना, सजना 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 सजना, आनमिलो सजना, आनमिलो आनमिलो सजना. त्याच्या पुढचा डे राहते प्रॉमिस डे. प्रॉमिस, प्रॉमिस म्हणजे काय? का रे पोरो, हो प्रॉमिस म्हणजे काय? अबे प्रॉमिस म्हणजे काय? वचन, वादा. वादा कर ले साजना, तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे. ओके जुदा ये वादा ना होंगे जुदा. ये वादा रहा. वचन, प्रॉमिस. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. या एक मिनिट इकडे. रायबावाले कोण बोललो हो? एक सगळ्यात पहिले तुम्ही या काका इकडे या. आ जाओ काका. काका इधर से आओ, इधर से. हे बांधून बुंधूनही बोललं ठेवलं तुम्ही. अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया. बर या या ऊपर से आ जाओ. काय नाव काका आपलं? रामदास यादवराव ठमके. हा, रामदास यादवराव ठमके आंबडी. रामदास यादवराव ठमके ठमके आंबडी. आंबळी. मी आलतो का आंबळीले? नाही. बर. हे 2-3 गावं राहतात की नाही सारखे. मी आंबळीला गेलतो कोण्या तरी. कोठारी आंबडी. अच्छा, हे कोठाडी आंबळी. बरं. रामदास काका, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. पुस्तक घ्या. टाळ्या वाजवा काकासाठी. धन्यवाद. बसून जा. तुम्ही भजनात आले काय? ऐकायला आले काय? बरोबर, बसून जा. कोणी कोणास म्हटले आधी लग्न कोंढाण्याचे? प्रॉमिस, प्रॉमिस मुद्दा तुटू देणार नाही. प्रॉमिस या शब्दावर सुरू आहे हे. प्रॉमिस विषयांतर होऊ देणार नाही. तुम्हाला डबल विषयावर आणून टाकतो. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. काकानं उत्तर दिलं कोणी कोणास म्हटले. बरोबर. या इकडे या. सर इकडे माईक द्या दादा. तो आपलं काय नाव? सूरज माहूरकर. सूरज भाऊ, धन्यवाद तुमचे. कोणी कोणास म्हटले आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे? तानाजी मालुसरेंनी. तानाजी मालुसरे. मालुसरेंना धन्यवाद. पुस्तक घ्या. बसून जा. टाळ्या वाजवा याच्यासाठी. आता हा प्रसंग कोणी सांगू शकेल काय? कधी म्हटले? आप में से कोई कधी म्हटले? तुम्ही बोलता. कोण सांगू शकेल? हा, कोंढाणा किल्ला जिंकायच्या वेळेस. बरोबर आहे तुमचं. छत्रपतींनी 400 वर्षाच्या अगोदर 361 किल्ले जिंकले, स्वराज्य निर्माण केलं. तुमच्या आमच्यासाठी प्राणाचं बलिदान केलं. कर्नाटकवरून, कर्नाटकमध्ये होते आधी छत्रपती शहाजी महाराज, तिथं सुभेदार होते. आणि इथल्या मराठी माणसांवर अत्याचार होत होता, अन्याय होत होता. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही सगळीकडून मराठी माणूस चेंदल्या जात होता. अशा टाइमात 12 वर्षाचा मुलगा घेऊन एकट्या जिजाऊ आणि सोबत अष्टप्रधान मंडळ हे फक्त एवढंच घेऊन पुण्यामध्ये आल्या. तिथली जमीन नांगरली. मग मराठी माणसांची मन नांगरण्याचं काम केलं. 12 वर्षाच्या शिवबाला सांगितलं, शिवबा तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांचा राजा व्हायचा आहे, इथल्या कष्टकऱ्यांचा, कामकऱ्यांचा राजा व्हायचा आहे.
मी हे सांगून यासाठी राहिलो की एक राजा, एक माता, एक परिवार स्वतःचं अस्तित्व शून्य करून इथल्या मराठी माणसांचा, मराठ्यांचं साम्राज्य उभं करतो. स्वतःच्या लेकरांची, घरादाराची, परिवाराची काळजी करत नाही. आणि 400 वर्षानंतर आज त्या छत्रपतींची फक्त 19 फेब्रुवारी जयंती ही डीजे लावून नाचण्यापुरती, दारू पिऊन तमाशे करण्यापुरती साजरी केल्या जाते. पण त्या राजाचा इतिहास आजही या पिढीला माहीत नाही. हे दुर्दैव आहे. हो, हे दुर्दैव आहे. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे हे त्यावेळेस बोलले होते तानाजी मालुसरे. ज्यावेळेस त्यांच्या मुलाचं लग्न होतं, ते मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन गेले होते आणि सभेत चर्चा सुरू होती कोंढाणा घेण्याची. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगडावरून थेट कोंढाणा किल्ला हा नजरेनं दिसतो. दोन्हीही टोकं एकमेका म्हणजे किल्ल्यावरून दिसतात. त्यावेळेस कोंढाणा हा स्वराज्यात नव्हता आणि चर्चा सुरू होती कोंढाणा घेण्याची. आणि ज्या वेळेस कोंढाणा घेण्याची चर्चा होती तेवढ्यात तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन जातात आणि त्यांच्या कानावर विषय पडतो की कोंढाण्याबद्दल सर्वात जास्त जर माहिती कोणाला असेल तर ते तानाजी मालुसरेंना. तिथून छत्रपती आवाज देतात. तानाजी मालुसरे दिसता क्षणी, काय तानाजी जाणार कोंढाणा घ्यायला? तानाजी मालुसरे म्हणतात, हरकत काय? काहीच हरकत नाही, जाऊ की कोंढाणा घ्यायला. मग विचारल्या जाते, तुम्ही आले कशासाठी होते? तर मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन आलो होतो. मग शिवाजी महाराज म्हणतात की असं करा, तुम्ही मुलाचं लग्न आटपा, मी स्वतः मोहिमेवर जातो. पण तानाजी मालुसरे म्हणतात, नाही राज, माझ्यासारखे मावळे असताना आपल्यासारख्या राजाला जाण्याची गरज नाही. कोंढाणा घेणं म्हणजे मेरे बाय हात का केलंय. मला पूर्ण जाणकारी आहे कोंढाण्यावरची, मी जाईल. अरे तुमच्या मुलाचं लग्न आहे. नाही राज, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. मुलाचं लग्न वाऱ्यावरती सोडून कोंढाणा घ्यायला गेले तानाजी मालुसरे. मुलाचं लग्न बाजूला सोडून. त्या छत्रपतींचा इतिहास, त्या तानाजींचा इतिहास आज या पिढीला माहीत नसणे हे दुर्दैव आहे आपलं. ये बात दिमाग में रखना. मुलगा मेला होता बाबासाहेब आंबेडकरांचा. तुमच्या आमच्यासाठी ज्योतिबा फुलेंनी स्वतःचं घर सोडलं होतं. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी एवढी मोठी क्रांती केली होती. आपल्या महापुरुषांचा इतिहास माहिती नाही आपल्याला. दुर्दैव आहे आपलं. कोंढाजी तानाजी मालुसरे कोंढाणा घ्यायला गेले. हो, आणि तिथं युद्ध सुरू झालं. एक एक मावळा धारातीर्थी पडत होता. एक एक गनिम शत्रू कापल्या जात होता. अशात तानाजी मालुसरेंचा हात कापल्या गेला. त्या हाताला शाल गुंडाळली तानाजी मालुसरेंनी आणि युद्ध सुरूच ठेवलं. अखेर कोंढाणा स्वराज्यात आला. वर कळव्याच्या पेंड्या पेटवल्या. तिकडे स्वराज्यात रायगडावर बातमी पोहोचली की कोंढाणा जिंकल्या गेला. कोंढाणा स्वराज्यात आला. साखर वाटायला सुरुवात झाली आणि तिथेच कोंढाणा घेतल्यानंतर तानाजी मालुसरेंनी स्वतःचा श्वास सोडला, प्राण सोडला. तानाजी मालुसरे गेले. लगेच दुसऱ्या सेकंदाला बातमी पोचली की तानाजी बाबा आता राहिले नाहीत. मुलाचं लग्न बाजूला सोडून गेले होते कोंढाणा घेण्यासाठी. छत्रपतींच्या तोंडातून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला. सिंहगड बघा त्या कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती. भजन कोंढाण्यावरती रक्ताने लाल
झाली धरती मराठे मागे ना सरती तो वार वार पहा सगवार मर्दाची तुटली बघा हो ढाल रक्ताने शरीर झाले लाल हाताला गुंडाळली तो शाल गेली तो वार वार पहा सरदार गेली तो वार वार पहा सरदार म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. बलिदान दिलं या महापुरुषानं. पोरगा मेला होता बाबासाहेब आंबेडकराचा हो, पण यांनी वचन दिलं होतं तुम्हाला आम्हाला की तुमचा शेवटच्या पिढीपर्यंत तुमचं रक्षण होईल हा विचार निर्माण करून ठेवेल. प्रॉमिस, वचन आलं लक्षात. हे जे प्रॉमिस देतात ना पोट्टे, तू मेरी जान है आणि तेरी लिए सब कुछ है, हे कधीपर्यंत फक्त मार खायची येपर्यंत. एक वेळेस याची मार खायची आली की मग म्हणते आपल्याला तर माहीतही नाही बुवा, आपण त्याच्यात नव्हतोही बुवा. बकवास गोष्टी आहे त्या. प्रेम त्याले नाहीत म्हणत, तुमचं भंगार प्रेम आहे. प्रेम त्याले म्हणतात एका पती पत्नीले संतान झालं नाही, त्यानं दत्तक मुलगा घेतला. कोणाचा? जी मुलगी जीव द्यायला चालली होती, कुमारिका माता, ब्राह्मण समाजाची मुलगी. तिचं नाव काशीबाई. तिचं बाळंतन केलं. ती जीव द्यायला चालली होती, तिचे प्राण वाचवले, तिचं बाळंतन केलं. तिला झालेला मुलगा दत्तक घेतला, त्याला डॉक्टर केलं. यशवंत, डॉक्टर यशवंत. किसकी बात चल रही है ये? सावित्रीबाई फुले. संतान नव्हतं सावित्री ज्योतिबाले, तर सावित्री म्हणे ज्योतिबा तुम्ही दुसरं लग्न करा. तर ज्योतिबा म्हणत नाही सावित्री, दोष तुझ्यात नाही, दोष माझ्यात आहे. तू दुसरं लग्न कर, तुलाही सांभाळतो आणि तुझ्या पतीलाही सांभाळतो. याले प्रेम म्हणतात. प्रेमाची व्याख्या आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विदेशात शिक्षणाला गेले, तिथून रमाईले पत्र पाठवलं. रामू काय म्हणते परिस्थिती? सगळं काही व्यवस्थित आहे, नीट नेट काय, लेकरं बाकरं कसे आहेत, समाज कसे आहेत, ही गोरगरीब जनता कशी आहे. त्यावेळेस रमाईनं तुटक्या मुटक्या भाषेत बाबासाहेबाला रिटर्न पत्र पाठवलं. साहेब माझी काळजी करू नका, इथं सगळं काही व्यवस्थित आहे, नीट नेट काय, तुम्ही स्वतःला जपा, तब्येतीची काळजी घ्या, वेळेवर जेवण करत जा. पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका, मी आले करांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका, मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. उपाशी कधी मी शिडी पाती खाईन, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. उपाशी कधी मी शिडी पाती खाईन, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा, सांभाळीते मी सर्वा, करू नका हो परवा, सांभाळीते मी सर्वा, तुमची रामूही बोलते स्वतः. तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, फळ येईल तुमच्यात पा, मी आले करांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा.
विश्वास टाकायला शिका पती पत्नीनं. हो, कार्यक्रम घेणारे आयोजक ताजने सर जेवढे महत्वाचे आहेत तेवढी तेले सहकार्य करणाऱ्या नम्रता मॅडमही महत्वाचे आहेत. एकट्या ताजने सर काही नसते करू शकले, नम्रता ताई जर सोबत नसत्या तर माणूस एकटा काही नसते करू शकत. स्त्री पुरुष दोन चाके परस्पर जरी होता सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्रामोई आदर्श. नम्रतेनं भीक मागतो. तुम्हाला बाईले विनंती, पतीले सहकार्य करत जा, त्याला बोलू देत जा थोडंसं. तुम्ही बोलणं बंद करून टाकलं द्यायचं. तुमच्यावर पहिले अन्याय झाले, आता तुम्ही करून राहिले अन्याय. एक माणूस दिवसातून 5,000 शब्द बोलते. विज्ञान सांगते, हे मी नाही सांगत. एक माणूस दिवसातून 5,000 शब्द बोलते. माणसाच्या तुलनेत एक बाई दिवसातून 7,000 शब्द बोलते. माणसापेक्षा 2,000 शिल्लक. काही काही बाया तर माणसाच्या हिश्याची 5,000 बोलते. म्हणजे 7 आणि 5 12,000 हे बाई एकटीच बोलते. तो माणूस बिचारा मानव झालो. लोक म्हणतात तो शांत आहे. शांत नाही तो, त्याच्या हिश्याचं त्याची बायकोच बोलली, त्याला बोलायला काहीच नाही. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही दोघंही जण सोबत म्हणजे सारखे राहत जा. पती पत्नी एकामेकावर विश्वास टाकायला शिका. कुटुंबात प्रेमानं राहा, भांडणं नका करू. काय झालं माहीत आहे काय, एवढं घटस्फोटाचं प्रमाण वाढलं, नात्यामध्ये विश्वास राहिला नाही. राजू, कुठं गेला नात्यातला विश्वास? नात्यामध्ये विश्वास राहिला नाही, घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. कोणीतरी तिसरा माणूस आला, तुमच्या दोघांच्या मधात आग लावली. चला, तिसऱ्या दलालानं तुमच्यात भांडणं लावले आणि तुम्ही दोघं एकामेकावर अविश्वास टाकून राहिले आणि वेगळे होऊन राहिले. जो तुम्हारे बारे में तुम्हारे साथीदार को कुछ गलत कहता हो, जो तुमच्या दोघांच्या मधात तिसरा भांडणं लावून राहिला, पहिले त्याले झोळा, पहिले उसको कुटो पिटो. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला, वाद नका करत जाऊ, एकामेकाला समजून घेत जा. बसा, प्रेमानं गोष्टी सॉल्व करा. कुटुंबात भांडू नका, वाद करू नका. संघटनेशिवाय पर्याय नाही. एकत्रित या. चिल्लाएगा उसका भला, अकेला वो मर गया. कुछ संघटन हो तो तर गया. संघटित आल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याचं का कल्याण होत नाही? कारण शेतकरी संघटित नाही. आजही शेतकरी संघटित यायला लागला की मोठमोठ्या कंपन्यां पुढाऱ्या त्यांना एकत्रित येऊ देत नाही. तुम्हाला माहित आहे, शेतकरी आता फक्त शेतकरी राहिला. शेतकरी झाला बीजेपीचा, शेतकरी झाला काँग्रेसचा, शेतकरी झाला राष्ट्रवादीचा, शेतकरी झाला शिवसेनेचा. शेतकरी फक्त शेतकरी राहिला, तो झाला पक्षाचा. काँग्रेसचा शेतकरी, बीजेपीचा शेतकरी, राष्ट्रवादीचा शेतकरी. त्याच्यामुळे त्याले काय होते, त्याच्यावर अन्याय जो होते त्याले हे समजत नाही. 75 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य होऊन. कोणी, मी कोण्या सरकारच्या विरोधात बोलत नाही, पण कोणी भाषणात आलं की एवढंच सांगते फक्त, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, येत्या पंचवार्षिकला मी उभा आहे, एक वेळा निवडून द्या. आईच्या शपथनं सांगतो, डबल जर तुम्हाला तोंड दाखवीन. दुर्दैव आहे आपलं हे. याच्यात काय झालं, आपण चांगल्या नेत्यांची सुद्धा माती करून टाकली. काय होते माहित आहे का, आपल्याला पाहिजे पैशावाला. चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणं शिका. जात पंथ पक्ष नका पाहत जाऊ. भीक मागतो, धर्म जात शेवटच्या रात्री दारूच्या पाण्यासाठी इकल्या जातो. राजा, आपण दारूच्या पाण्यासाठी. आणि हे दारूवाले ते एवढे खतरनाक आहेत बा, काय बोलतील याचा अंदाजच नाही. एक बेवळं काल आमच्या घराच्या बाजूला रात्री 12 वाजता आणि त्याच्या बायकोला आवाज देऊन राहिलं, घराच्या बाहेर. त्याची बायको घराच्या बाहेर आली आणि काय म्हणता, प्लीज शट युअर माउथ अँड कीप क्वाइट. बायको म्हणे, नक्की कॉकटेल झालं वाटते कडे आज. त्याची बायको म्हणे, काय झालं? शट अप. हाऊ मेनी टाइम इन वॉच? वाजले किती? बायको म्हणे 12. म्हणे, जेवण झालं तुझं? बायको म्हणे, मी जेवण केलं, तुम्ही जेवण केले ना आताच बाहेर गेले. हा म्हणे, अब कुछ मीठा हो जाय. बायको म्हणे, एवढ्या रात तो गोड काय खातो? म्हणे, पैसे किती गई? पैसे किती काही? पैसे किती गई? पण शिरा कर, आणि तोही शिरा तिखट कर.
त्याची बायको म्हणे चिकट चिकट नाही तिखट कर. पैसे किती घे आपण शिरा झालाच पाहिजे. त्याची बायको म्हणे आता बापानं खाल्ला होता का तिखट शिरा? तू या पुऱ्या खानदानी तिखट शिरा खाल्ला कोण मला हे सांग. हा म्हणे शानपणा करेल नाही. प्लीज टेक युअर ॲक्शन अँड कीप फास्ट. बायको म्हणे नक्की काहीतरी झोंबलं याले. बायकोले म्हणे बायकोनं सांगितलं हे बा शिरा तर नाही होणार, मार एवढा खाशीन तू आज. हा म्हणे बायको ऐकत नाही. जगण्यात मजा नाही. गेला आणि डबल पिऊन आला. तेवढ्यात गेली गावातली लाईट. जशी गावातली लाईट गेली यानं याचं घर दिलं सोडून. पाहुणे दुसऱ्याच घरात. समोरच्या घरी काहीच माहीत नाही याटम काय आहे. जसा त्याच्या घरात दसला त्याच्या अंगणात होत्या म्हशी बांधलेल्या. याचा पाय पडला शनावर, हे म्हशीच्या अंगावर. जसं म्हशीच्या अंगावर पडलं म्हशीच्या पाठीवर हात. असं असते काय? करणं मग शिरा. म्हैस म्हणे रॉंग नंबर लागला. अरे म्हशीला लागे उई उई. तिनं शेपूट झटकणं सुरू केलं. शेपूट झटकता झटकता म्हशीले म्हणे आता जाशील कुठी? आता तर तुझी वेणी माझ्या हातात आली. ज्या पडून आला शेपूट, वेणी समजून वळ्यात येतात ना वळे. शिरा कर म्हणलंय. ते म्हैस म्हणे तू मा पती नाहीच रे बा. आणि ज्या फेकला म्हशीनं शिरा, जसा याच्या हातात शिरा आला, हा म्हशीले म्हणे तुले एवढा करायला सांगितला कोण? म्हणून महाराज भजन लिहितात. जब की नेकी से जीता है तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? जबकि नेकी से जीता है तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता तुझे है? पता है आज तलक ये शराब किसने खाई मांसाहारी और बिचारी जिनकी आह गाता है? तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? जबकि नेकी से जीता है तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. आईच्या शपथनं भीक मागतो. मावशी नवरा पेत अशीन त्याला समजून सांगा म्हणा जास्त पेणं चांगली नाही. ऐकत नशीन घरी घेऊन जा. खिडके दरवाजे बंद, टीव्हीचा आवाज फुल, मुलगी सोबत, मुलगा दरवाज्यात, घर पॅक. कृपया हा कार्यक्रम करत असताना त्यानं जास्त घेतली असेल तरच करायचा. त्यानं जर कमी घेतली असेल तर कार्यक्रम उलटा. कमी घेतली असेल त्याला तुमच्याकडचे पैसे द्या. त्याला म्हणा जा और पी किया तू भी क्या याद करेगा की जमीर से भला बडा था. बेवळा पुरा ताईट होऊन आला, घरात कोंडला, हातात काळी घेतली की दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी धनाधनाचे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी बनलो आता सुंदर वारी. जय देव माझा सुमती सर्वांनी सर्वांनी तारक संजुरी. जय देव जय देव जय जय जय. रट्टे देणं सुरू. इमानदारीन प्रार्थना आहे तुम्हाला. भीक मागतो. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. आईच्या शपथनं प्रार्थना आहे. तरुण तरुण पोरं हो, भगतसिंग आठवा, छत्रपती संभाजी महाराज आठवा. जगावं तर छत्रपती संभाजी महाराज आणि मरावं तर भगतसिंग. कुत्र्यासारखं जगण्यात मजा नाही. जन्माले आला आणि मेला. जिओ ऐसे साला मिसाल देणे कोणा लोगोने. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला. तरुण पोरेली भीक मागतो. वापर नका हो देऊ तुमचा हो. तरुण तरुण पोटेल. आईच्या शपथनं आज एवढं विचित्र काम झालं. काय झालं, एक तर मेहनत करायची कोणाची हे राहिली नाही, तयारी राहिली नाही. मेहनत करायची कोणाची तयारी राहिली नाही. मानसिकता कोणाची राहिली नाही. मराठी माणूस मातीत चालला. मराठी माणूस मातीत चालला याले कारण मराठी माणूसच आहे. मराठी माणूस मातीत चालला याले कारण मराठी माणूसच आहे.
मराठी माणसाला आपल्याला काय झालं माहिती आहे का, एकामेकाची प्रगती सहन होत नाही. दुसरी गोष्ट, आपण आपल्या माणसाची किंमत करत नाही. हा रोग आहे आपल्याला रोग आहे हा. आदर्श घ्या, मारवाडी समाज, सिंधी समाज, ब्राह्मण समाज, गुजराती समाज. मारवाडी समाजाचा माणूस एखादा तुटला तर वर्गणी करून डबल उभं करतात, त्याले करतात. शिंदेच्या माणसाच्या दुकानात जा, आपल्यासारखा फटीचर गेला तर आपल्याला शेट म्हणतात. ते आओ शेट बैठ, शेटची बनेन फाटेल अंदरून. शेट म्हटलं की टेन्शन. आओ शेट, बसली शेट. शेटच्या अंगावर दुनिया भरायची उदारी. शेटचं शेटले सोचून नाही राहिलं. शेटची परिस्थिती एवढी नादार, शेटले समजून नाही राहिला अंगावर कपडे कोणते कोणते घालाव. पण शेट म्हटलं की टेन्शन आपल्याला. वा बे शेट, इमानदारीन प्रार्थना आहे तुम्हाला. भीक यानंच बर्बाद झालो आपण. मोठेपणा, बडेजावपणाच्या गोष्टी यानंच बर्बाद झालो आपण. आपल्या लग्न एवढी गर्दी की मावत नाही. आपण हे लग्न मरणं यानंच थंडेगार व्हायला आपण. मारवाडी समाज, सिंधी समाजाचे लग्न बा तुम्ही, कमी लोक, मोजके लोक, शॉर्टकटमध्ये कार्यक्रम. 500 रुपये ताटा नाही, ताट असलं तरी वांधा नाही, पण एकदम मोजक्या लोकांमध्ये कार्यक्रम. आपले तर आवरत नाहीत. 50,000चा बँड, 40,000चा DJ, नवरदेवाले घोळं, नवरदेव बकऱ्या चारणारा. त्यानं जिंदगीत शर्ट घातला नाही नवरदेवानं. त्याला शर्टाची अक्कल नाही, त्याला कोट शिवला येईल. ज्याला शर्टाची अक्कल नाही त्याला कोटाची अक्कल असेल काय. त्याला शिवला कोट. ते कोट घातल्यावर, 2 मिनिटं दादा, कोट घातल्यावर ते होय गबुजी गबुजी गमगम. त्याला ते सुन राहिलं जोकर. त्याला येईन घोड्यावर बसवलं. ते घोड्यावर, आणि घोड्यावर बसल्यावर ज्याच्या पोटात नवरदेवाच्या इकडून 10 बाया, तिकडून 10 बाया, बाईच्या डोक्यावर कुंडी, कुंडीत फुलाचं झाड, ज्याच्या पोटात फुकटची दारू. ते DJ वाल्याजवळ पैसे किती घ्यायचे, 50 रात्याला अनमोल. काला कवा काट खाएगा सच बोल, ए काला कवा काट खाएगा सच बोल, ए काला कवा काट खाएगा. अरे बापरे, काही विचारता गोळान. बरं तू आपण एवढे केले लग्न घोर, आपण यानं बरबाद होईल बरं. लग्न मरण तेरव्या. बरं आपण एवढा खर्च केला, आपल्याला काय वाटते, लोक लय चांगलं म्हणतील आपल्याला. तुम्हाला असं वाटते का तुम्ही खूप खर्च केला आणि लोक तुम्हाला लय चांगलं म्हणतात? लोक पहिलं हेलो नहीं, वो केबल का प्रॉब्लम है, उसको क्या नहीं चेंज मत करो अभी. अभी क्या खत्म होने को आ गया ना, अब क्या चेंज करती है, बैठ जाओ. तुम्हारा प्रॉब्लम ही नहीं. प्रॉब्लम क्या है, उसको है पैरालाइज. उसको धक्का लगे कि वो हेकोड़ा हो जाता, वो सांस छोड़ दे रहा ना, वो लोट मत ले. तुम्हारी प्रॉब्लम ही नहीं. मेरे को क्या है, मैं है वलवल्या. इधर उधर हाथ फिरते रहता मेरा, एक जगह कहीं बैठता नहीं मैं. इस वजह से उधर हाथ गया कि वो धक्का पेलेट हो रहा वो. इस वजह से अपने मुद्दे पे आओ. तुम्ही किती खर्च केला, लोकांना याचं काही घेणं देणं. लोक पहिल्या पंक्तीत जेवायला येतात, दुसऱ्याची चप्पल घालून घरी जातात. लोकांना काहीच घेणं देणं नाही. तुम्ही लग्न ताकद न करा, लोक गोष्टी करतात. याले म्हणतात लगन. तिने याले म्हणतात लगन. बुंदी, जिलेबी, शेव, लाडू वगैरे वगैरे. हे वगैरे वगैरे काय होईच नाही समजलं मला आजपर्यंत. लोक गोष्टी करतात, याले म्हणतात लगन. मग पुढच्या वर्षी अंगावर कर्ज झालं की वावरात 2 एकर विका लागते. मग हेच यावर्षी याले म्हणतात लगन म्हणणारे पुढच्या वर्षी गोष्टी करतात. लहान उतू आलता मागच्या वर्षी, ती फटाका फोडू दे, ती फटाका फोडू दे, असं वाटे सारं गाव पेट. हेच होय ते तुमचं याले म्हणतात लगन म्हणणारे. लोकांच्या वाहवागिरीसाठी वाहून जाऊ नका, बर्बाद होऊ नका. भीक मागतो तुम्हाला मी. आणि काहीच घेणं नसते कोणाले. सगळे आपापल्या घरात लग्नात. नवरदेव म्हणते लगन लागते कधी, नवरी घरी नेतो कधी. गोराळ म्हणते लगन लागते कधी, पंगत बसते कधी. बँड पार्टीवाले म्हणतात लगन लागते कधी, पैसे भेटतात कधी. DJ मंडपवाले म्हणतात लगन लागते कधी, आपण मोकळे होतो कधी. तरुण पोट्टे तेच्या कामात राहतात, म्हणजे स्वयंपाक पाण्याकडे लक्ष देतात बिचारे. गैरसमज नका करून घेऊ. सगळे आपापल्या घरात. इमानदारी प्रार्थना आहे तुम्हाला. भीक मागतो, नम्रतेची प्रार्थना. आता माझं लग्न झालं 8 तारखेला डिसेंबर. 1 सव्वा महिना व्हायचा राहिला.
ते म्हणतात ना, ते अंगाची हळद उतरल्याशिवाय बाहेर फिरू नाही असं म्हणतात ना. आजची तारीख किती आहे? 16. किती दिवस झाले? 8 डिसेंबरला लग्न झालं माया. 1 महिना 8 दिवस. बरं मग तुम्ही म्हणसान कार्यक्रम पहिला आहे का माया? हा नाही. लग्न 8ले झालं, 16 पासून बहिराव मी. लोक म्हणतील घरी कधी जातं रे बा. 16 डिसेंबर पासून 16 डिसेंबरला सत्यपाल महाराजचं की आम्ही कोण्या तीर्थावर गेलो नाही, दोघंही नवरा बायको. सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकायला गेलो गाडगे महाराजच्या मंदिरात. संदीपपाल महाराज तर दुसऱ्या दिवशी बोरगाव धर्माळीला ऐकायला गेलो. आता म्हणजे कीर्तनं कंटिन्यू सुरू होते. कीर्तनाहून समजा रात्री 2 वाजता 3 वाजता, आता उद्या सकाळच होते समजा, कारण अंतर जास्त आहे. 400-450 किलोमीटर लांब आहे. 100-150 किलोमीटर अंतरावर असलं की घरी 2 वाजता 3 वाजता जाणं. मग मी लग्न झालं, माझं लग्न. तुम्ही म्हणसान मग तू फक्त गोष्टी सांगून राहिला का? नाही, लग्न झालं माझं. तर मी ज्यावेळेस म्हणजे जेवण झालं लग्नातलं, 50-100 लोक आहेत लग्न, शॉर्टकटमध्ये कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी 2-2.5 हजार लोक होते. पण काहीच्यासाठी मी लहान असताना माझी आई मरण पावली 1 वर्षाचा असताना. वडील व्यसनी. लोक म्हणतील तू काय आम्हाला ज्ञान सांगतो काय, तू या बापाले नाही बदलू शकला. तर मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेसपासून मामाच्या घरी वाढलो. मामाचं घर वारकरी संप्रदायाचं, आणि मी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तयार झालो. संदीपपाल महाराजनं मला कीर्तन करायला शिकवलं. मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेसपासून मामाकडे होतो. आणि हे तुमचं प्रेम आहे. तुमच्या प्रेमामुळे आमची किंमत आहे. तो कोण आता इतनी थंडी में कौन येते हो कोणासाठी? ये प्यार है आपका. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. एकटा रामपाल काही नाही करत. पेटीची साथ पवनदादा कदम देतात. आमचे सहकारी म्हणजे हार्मोनियम पूर्ण वाजवतात, संचय करतात, पण रेग्युलरची सवय नाही. आज त्याच्यावर पहिला म्हणजे काय असते, एकदम हातात बंदूक दिली, शत्रू कोखालाच करो. आता त्याच्या पद्धतीनं जेवढं होईल तो तेवढं करून राहिला. हे म्हणजे जे डेली जे पेटी वादक असतात, गावात सप्ताह सुरू झाला गुरुदेव सेवा मंडळ, ते मंडळात आहे सुनील भाऊ गायनकर. मग ते असल्याच्यानं त्याच्या महाराजसोबतचा संच नाही, गावातला काम आहे, जबाबदारी राहते. मुद्दा काय आहे, कोणाच्यानं कोणाचं अडलं नाही. आता ते नाही तर हे नाही तर अजून दुसरे, हे संदीपपाल महाराजसोबत असतात. मग हे आता आमच्यासोबत सहकार्य करायला आहेत. तसा हा संच पूर्ण बाकी पवन भाऊ कदम, पंकजदादा मिसळे, प्रवीण भाऊ वाघ, गाडीचे चालक मालक सुखदेव भाऊ चिंचोळकर, सत्यपाल महाराजचे पुतणे आहेत. असा संच आहे. बरोबर आहे की नाही? याच्या भरोशावर सुरू आहे, सगळ्याच्या भरोशावर. आणि तुम्ही त्याच्यामुळे काय आहे माहिती आहे का? आता मला सांगा तुम्ही, आजच्या कीर्तनात फक्त 3 जण फायद्यात आहेत. ते बघा कसे हसून राहिले ते. एक म्हणजे राजू भाऊ के राजू, बरोबर आहे. दुसरे म्हणजे हे, तिसरे म्हणजे आम्ही. हे मेले तसे म्हणजे ऐकायला या, वर्गणी द्या, वर्गणी मागून राहिला महाराज. पण तुम है तो हम है, तुम्हारे भरोसे हम है. म्हणून तुमच्या भरोश्यावर आमची किंमत आहे. हे सगळं टिकून आहे. ये मदार तुम्हारे ऊपर टिकी हुई है. इस वजह से तुमको बोल रहा हूँ बार बार, ये प्यार कभी कम मत होने देना. और तब तक ही प्यार करते रहना जब तक बोलने में और चलने में एक हो. बोलण्यात आणि वागण्यात एक आहे तोपर्यंतच प्रेम करता. जिस दिन पाव डगमगाने लग जाए उस दिन साथ छोड़ देना, सर के ऊपर का हाथ हटा लेना. नम्रता जी प्रार्थना. वो तो वादा ही नहीं, वो है तो आए, उस पर भरोसा रखो तुम. मजाक की बात छोड़ दो, लेकिन वो है. त्याचे नावं अलग आहेत. त्याला कोणी देव म्हणते, कोणी अल्लाह म्हणते, कोणी गॉड म्हणते, कोणी उसको खुदा कहता है, कोणी त्याला रब म्हणते. आणि ज्याला देवच मान्य नाही तो त्याला निसर्ग म्हणते. तो नास्तिक आहे. नास्तिक असणं वाईट आहे का हो? नाही. भगतसिंग नास्तिक होते. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, ऐसे नास्तिकही प्रिय आम्हा.
नास्तिक असणं वाईट थोडी आहे. कोणी त्याला देव म्हणते, कोणी अल्लाह म्हणते, कोणी गॉड म्हणते, कोणी उसको खुदा कहता है. ज्याला देवच मान्य नाही तो त्याला निसर्ग म्हणते. देवानं केलं नाही म्हणते हे, पण कोण केलं म्हणते? निसर्ग. म्हणजे त्याचंच एक नाव निसर्ग. निसर्ग आहे. पुरावा देऊ काय? पुरावा देऊ काय भजनाचा? तेरे हुकूमत से तारे अधर है खड़े, अधर है खड़े. तेरी सत्ता से सागर जरा ना बढ़े, जरा ना बढ़े. तेरी शक्ति के पर्वत को आधार है, वो आधार है. बिना तेरे ना किसको लगा पार है, लगा पार है. सारी दुनिया का तू ही करनदार है, करनदार है. बिना तेरे ना किसी को लगा पार है, लगा